बाहेरील वातावरण बघितलं, मन अगदी प्रसन्न झालं आणि पटकन अशी इच्छा झाली ती म्हणजे कांदा भजी खाण्याची. तुमचं पण असंच कधी होतंय का? मस्त छान पाऊस पडलाय आणि यामध्ये गरमागरम अशी कांदा भजी आणि त्यासोबत चहा. आता मस्त पावसामुळे सगळे झाडं हिरवी झालेली आहेत आणि धबधबेसुद्धा छान वाहू लागले. यामध्ये कांदा भजी तर झालीच पाहिजे. आता कांदा भजी बनवण्यासाठी इकडे मी एक मोठ्या आकाराचा कांदा छान उभा लांब कापून घेते. हा कांदा 2 ते 3 जणांचे भजी जर बनवायची असेल तर अगदी पुरेसा आहे आणि 4-5 जणांसाठी जर बनवायची असेल तर 2 मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहे. आता हा कांदा आपण उभ्या लांब आकारामध्ये कापून घ्यायचा. तुम्हाला जमेल तितक्या अगदी छान बारीक-बारीक कट करायचा. म्हणजेच जो कांदा आहे तो अगदी कुरकुरीत होतो आणि भजीसुद्धा चवीला अप्रतिम लागतात. त्यासोबत भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा इथे कापून घ्यायची आहे. कांदा आणि कोथिंबीर कापून झाली की एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची म्हणजे पीठ भिजवायला आपल्याला अगदी सोपं जातं. शक्यतो मोठंच भांडं वापरा, छोटं वापरू नका. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं आणि याचनुसार चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता याला छान मस्त असं ओबड-धोबड मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. म्हणजेच आपली जी भजी आहे त्याची चव अप्रतिम येते. आता जो कांदा आपण कापून घेतला होता यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि ह्या बेसन पिठावरच आपण अर्धा चमचा ओवा घालायचा. हा ओवा जो आहे तो अगदी छान मस्त असा कुस्करून घालायचा आहे आणि यानंतर खाण्याचा सोडा चिमूटभर घालायचा आहे. म्हणजेच आपली जी भजी आहे अगदी छान फुगतात आणि मस्त असा क्रिस्पीसुद्धा होतात. यामध्ये आपण हळद घातलेली नाही आहे, डायरेक्ट वाटण घातलेलं आहे. कारण हळदीमुळे पूर्ण तेल पिवळं होतं, त्यामुळे मी शक्यतो हळद भजी करताना घालत नाही. आता इथे मस्त सगळं छान पीठ आपण जे वाटण घातलं होतं ते घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात अगोदर बघायचं की यामध्ये पाणी किती बसतं. कारण लगेच पाणी घालायचं नाही म्हणजे आपलं जे पीठ आहे ते पातळ होऊ शकतं. आता वाटणामध्ये जेवढं मिरची घातली होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून छान मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता इथे एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेल छान गरम झालं की मग यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहे. भजी सोडत असताना आपल्या 5 बोटांनी हव्या त्या प्रमाणामध्ये अगदी जसे पळतील तसे भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. अगदी गोल ही भजी होत नाहीत कारण आपण लांब आकाराचा कांदा कापला होता. मस्त अशी आपली भजी छान अगदी मीडियम ते लो गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर ज्यावेळी भजी तळत असतात त्यावेळेस थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आणि नंतर कमी करून घ्यायचा. म्हणजे आपली ही भजी जी आहेत ते अगदी छान कुरकुरीत पण होतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात. मस्त इथं आपली भजी तळलेली आहे. रंग तर बघा किती छान आलेला आहे. आता मस्त पाऊस पडतोय आणि ही भजी आपण खायची. व्हिडिओ जर तुम्हाला आपला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.